Hello all, welcome to this online teaching learning platform of Mumbai Mahanagarpalika Shikshan Vibhag. Project Support to State शाळा बंद पण शिक्षण सुरू. This is Anuja from Charkopgaon, Mumbai Marathi Public School. Yes students, today we are going to learn or today we are going to discuss chit chat activity from our lesson Unit 4.5 Festivals of Northeast India. Yes, and that is our English subject. So, a very good morning to one and all. Let's begin the session with thought of the day. विद्यार्थी मित्रांनो, आज खरं तर 27 फेब्रुवारी राजभाषा मराठी दिन. कविवर्य वि.वा. शिरवाडकर अर्थात विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज यांचा जन्मदिन. आपण गेल्या आठवडाभर मराठी भाषा विषयक अनेक कार्यक्रम सादर केले. ती या मराठी भाषा दिनाचा गौरव म्हणून आज कुसुमाग्रजांना आपण एक आदरांजली देऊन आजच्या आपल्या इंग्लिशच्या या सेशनला सुरुवात करूया. So let's begin this beautiful day with a motivational quote. Again, very good morning to one and all. See, what is thought of the day? Thought of the day is the greatness of our culture can be found in its festival. Okay, so what is greatness? ग्रेटनेस म्हणजे मोठेपण. ग्रेटनेस म्हणजे महानता. कल्चर म्हणजे आपली संस्कृती आणि फेस्टिवल्स म्हणजे आपले सण आणि उत्सव. सो स्टुडंट्स, वी हॅव an इंडियन कल्चर. बरोबर, आपण भारतीय संस्कृतीचे एक द्योतक आहोत. अँड Indian culture is the heritage of social norms as well as ethical values, traditional costumes, yes, belief system, and our Indian culture is also labeled as a combination of several cultures. पहा, आपली हिंदू संस्कृती किंवा आपली भारतीय संस्कृती ही अख्ख्या जगामध्ये वंदनीय आहे. अख्ख्या जगामध्ये ती महान आहे. काय कारण आहे याचं? एकतर भारतीय संस्कृतीचं मुख्य आधार म्हणते मी, म्हणजेच काय? आदर देणे. एखाद्याला आदर देणे. टू गिव्ह रिस्पेक्ट टू अदर्स. इट्स इनक्रेडिबल ऑल्सो. म्हणजेच आपली भारतीय संस्कृती अनादी काळापासून या पृथ्वी तलावरती आहे आणि अनादी काळापासून अनेक संस्कृतींच्या एकत्रीकरणातून ती इथे नांदत आहे. आपण इतिहासामध्ये शिकलो, इथे हडप्पा मोहनजोदडो संस्कृती होऊन गेल्या. इतर काही परकीय संस्कृती सुद्धा आपल्या भारत देशामध्ये येऊन गेल्या. बट स्टील वी डिडंट लीव्ह अवर व्हॅल्यूज. आपण आपली मूल्य हिंदू संस्कृतीची जी आहेत ती आपण आजतागायत सोडली नाही. आणि म्हणून आपली भारतीय संस्कृती ही महान आहे आणि तिचं महानत्व सांगणारे सारे सण आणि उत्सव आहेत. काही वारसा आपल्यामध्ये, आपल्या या भारत देशामध्ये अनेक अशा काही वास्तू आहेत की ज्या भारतीय संस्कृतीचा वारसा सांगणाऱ्या आहेत. लक्षात येतंय? सो दिस इज द मीनिंग ऑफ the greatness of a culture can be found in its festival. म्हणजे आपल्या संस्कृतीचं, हिंदू संस्कृतीचं मोठेपण कुठे पाहायचं असेल तर ते आपण सण आणि समारंभामध्ये शोधू शकतो. येस,
Now, after completion upon this discussion, this is a chit chat activity. So, you have to participate in each and every activity in this session. Yes, you should speak in English about fairs and festivals. You should discuss the relation between season and festivals. You have to collect necessary information about various festivals celebrated in different states of India. And yes, after completion upon this lesson, you will be able to talk about festivals using appropriate vocabulary, that is related vocabulary with festivals. हा पाठ झाल्यानंतर तुम्हाला सण आणि उत्सव, जत्रा, व्हॉट इज फेअर, फेअर मीन्स जत्रा, याबद्दल तुम्हाला बोलता आलं पाहिजे, किंबहुना ते येईलच, बिकॉज दीज आर लर्निंग आउटकम्स. देन अजून काय करणार आहात तुम्ही? आपले सारे सण समारंभ किंवा भारतीय सण आणि ऋतू यांचा काही संबंध आहे का, याच्यावरती तुम्ही विचार करणार आहात, याच्यावरती तुम्ही आज चर्चा करणार आहात. देन फॉर दॅट पर्पज you will search this information on internet. There is internet activity also. ही माहिती जमा करण्यासाठी आपण शोध घेणार. So you will be able to collect necessary information about various festivals celebrated in different states of India. भारताच्या विविध राज्यांमध्ये सण समारंभ कसे साजरे केले जातात याविषयी तुम्ही माहिती मिळवू शकाल. And of course, while speaking, while talking related with festivals and fairs, you will be able to use some verbs, some adjectives, some nouns related with festival. So these are all about learning outcomes of our today's session. Now, as I told you, this is a discussion topic. Meaning of chit chat means you and we, you and me, we both are going to discuss on some questions. These questions are there in your textbooks, page number 96 and 97. So, for that purpose, you have to read the question carefully, look at some pictures. It will be helpful to you to make a sentence. लक्षात येते तुमच्या? आपल्या पाठ्यपुस्तकातल्या पृष्ठ क्रमांक 96 आणि 97 वरती आपल्याला चिटचॅट ऍक्टिव्हिटी या अंतर्गत काही प्रश्न दिलेले आहेत. या प्रश्नांच्या आधारे तुम्हाला काय करायचं आहे सांगा बरं? तर या सण आणि उत्सवानिमित्त एक स्वतःचं मत तयार करायचं आहे. सो सेल्फ ओपिनियन हा तुम्हाला महत्वाचा भाग मी नेहमी सांगत असते. सेल्फ ओपिनियन, स्वमत आपण ज्याला म्हणतो, ते तुम्हाला इथे मांडायचं आहे. सो रीड द क्वेश्चन केअरफुली and try to give me the answer. While giving the answer, give the answer very confidently. घाबरू नका, आत्मविश्वासाने उत्तर द्या. लक्षात येतंय? आणि असं वाटलं की आपल्याला नाही बोलता येतं इंग्लिशमध्ये, तर आपण काय करायचं? आपल्या मातृभाषेमध्ये बोलायचं, मराठीमध्ये बोलायचं आणि ह्या चित्रांचा आधार घेऊन बोलायचं. Are you ready, students? So now it's your turn. Who will going to read the first question? Yes? Raise your hands. Yes, teacher. Yes, Yes, Yashashree. Yes, I like very festival celebrate in Maharashtra. Yes, yes, Yashashree, wait. First read the question and then give the answer. Okay? Okay, miss. Yes. Do you like to celebrate festival? Answer. Yes, I like very festival celebrate in Maharashtra. Thanks.
Very good response, Yashashri. Well done. See, Yashashri has given the answer. She read very correctly. Do you like to celebrate the festivals? Again, the answer will be yes or the answer will be no. So it is a verbal question. We have seen the question types. There are two types of questions, WH questions and yes no type question. Those questions are called as verbal questions. Is it? So do you like to celebrate the festival? The answer will either yes or no. अशा प्रकारचे प्रश्न की ज्याचं उत्तर येस किंवा नो ह्या टाईप मध्ये आपण देतो, तेव्हा अशा प्रश्नांना आपण काय म्हणतो? व्हर्बल क्वेश्चन्स म्हणतो. सो द आन्सर इज येस. एव्हरीवन लाईक टू सेलिब्रेट द फेस्टिवल. आपल्या प्रत्येकाला सण समारंभ साजरे करणं आवडतं. येस. नाव द सेकंड क्वेश्चन. Yes. Come on, hurry up, students. Why do you enjoy fairs and festivals? Very good. Akshay, you are. Is it? Yes, teacher. Very good, Akshay. Why do you enjoy fairs and festivals? Teacher, तुम्हाला can I give the yes, answer? yes, yes. सण समारंभ साजरे करणं का आवडतं? Yes, try to give the answer, Akshay. I like to enjoy fairs and festival because in fairs of festival we got many sweet means substances, and we got many new uh, dresses and all, and buying new things like meet to friends and relatives. That's why I like to enjoy fairs and festivals. Very good, Akshay. Very correct answer. And for giving the correct answer, I have put some pictures over here. Is it correct? So very good, Akshay. Well done. And a nice response from you. Let's see one by one. Akshay told that, yes, in fairs and festivals, we enjoy. Why? Because they all are fun and merrymaking. आपल्याला आनंद होतो बघा सणाच्या दिवशी किंवा एखाद्या जत्रेला. सो फेअर मीन जत्रा. जेव्हा आपण जत्रेला जातो, सण समारंभ साजरे करतो, तेव्हा कुठलाही सण आला की आपण खूप आनंदी असतो, कारण तो दिवसच मुळी मेरी मेकिंग. सो व्हॉट इज मेरी मेकिंग? आनंद वाटण्याचा आणि आनंद घेण्याचा तो दिवस असतो. येस. On funs, on fairs, festivals, we wear new dresses. आपण नवीन ड्रेस, नवीन कपडे घालतो. Mother prepare some sweets. घरामध्ये गोडाधोडाचे पदार्थ होतात. We buy new things. पहा दिवाळी वगैरे आली की आपण काही नवीन गोष्टी आपल्या घरामध्ये आणतो. Yes, we meet new friends and relatives. आपण या सणांच्या दिवशी एकमेकांच्या घरी जातो, एकमेकांना भेटतो. We are giving greetings, sweet to each other. You meet your colleagues, you meet your friends, you meet your relatives. अशा सगळ्यांना भेट देणं हे जे काही असतं हे सणासुदीलाच होतं. Is it correct? And also we decorate our houses with decorative materials. We draw rangolis. हो ना? आपण वेगवेगळ्या रांगोळ्या दाराच्या समोर घालतो. अगदी दिवाळी असेल किंवा अलीकडे तर कुठलाही सण आला, किंवा लग्न सोहळे जरी असले तरी तिथे तुम्हाला रांगोळी पाहायला मिळते. बिकॉज दॅट इज अवर इंडियन कल्चर. सजावट पाहायला मिळते. आपण नवीन नवीन पदार्थ करतो. सो फॉर दिस पर्पज we enjoy fairs and festivals because they all are fun and merrymaking. We wear new dresses, we eat sweets and buy new things, and we meet new friends and relatives. Very good response, students. If you want to write the answers, let's take a quick screenshot. Okay? तुम्हाला जर उत्तर ह्याचं हवं असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट काढू शकता. Now let's move to the next question. Okay, who will read this question? Yes, it is very easy.
What are the different festivals celebrated in our state? Yeah, it is celebrated. Okay, what are the different festivals celebrated in our state? Yes, who read this? Kulashri? Yes, ma'am. Okay, are you able to give the answer? Yes. Yes. The festivals celebrated in our state are Diwali, Ganesh Chaturthi, Dashera, Holi, Sankrant, Gudi Padwa, Ramzan, Eid, Christmas, etc. Very good. So, which is our state? Can you tell me? Our state. Yes? Maharashtra. Very good. We live in Maharashtra. So, in Maharashtra, Kulashri gave the correct answer. Different festivals are celebrated in Maharashtra. Let's see one by one. Yes, it's the picture of Diwali. Very good. Then, this is the picture of Holi. Then, Ganesh Chaturthi. Yes, kites are there. So this is Makar Sankranti. Then this is goddess Durga. Yes, so Dashera. It is also celebrated in Maharashtra. Yes, and this is our new and the ethnic values festival, that is Gudi Padwa. Is it correct? And this is Ramadan Eid. Yes, and this is a Christmas. So these are the different festivals celebrated in our state. So many are there, but these are the main festivals. Okay, Holi, Ganesh Chaturthi, Diwali, Dashra, Makar Sankranti, Ramzan, Gudi Padwa, and Christmas. Very good, Kulashri. Let's move to the next question. Yes. Read the question. I know some festivals celebrate in other. Wait. Amita, are you Amita? Yes, teacher. Yes, I know your voice very well. Wait, Amita. First, you are going to read the question, okay? Okay. And then give me the answer. Do you know festivals which are celebrated in other state? Yeah, do you know which festivals are celebrated in other state? म्हणजे काय? भारतातल्या इतर राज्यांमध्ये कोणते कोणते सण साजरे केले जातात त्याची तुम्हाला इथे नावं लिहायची आहेत. येस, गेस द Yes. आन्सर. येस अमिता. Baisakhi in Punjab. व्हेरी गुड. Pongal in Tamil Nadu. व्हेरी गुड. Onam is Kerala. या. Durga Puja in Bengal. येस, व्हेरी गुड. Rajasthan in Odisha. Rath Yatra in Odisha. व्हेरी गुड. Chhath Puja in Uttar Pradesh and Bihar. व्हेरी गुड. Teacher in Maharashtra Gudi Padwa. Ganesh Yes. Chaturthi. Yeah, in Maharashtra, Gudi Padwa and Ganesh Ganesh Chaturthi. Chaturthi. So different states, various states are there in our country. Okay, let's see the answer. Very good answer, Amita. Pat on your back. Okay, so this is one of the festival. Do you know name of this festival? Yes. Can you guess? This is Bihu. Bihu is the festival of harvesting in our state, that is Assam. बघा, आसाम मध्ये बिहू हा सण साजरा केला जातो. Then this is Baisakhi. And Baisakhi, it is also a harvesting festival and it is celebrated in Punjab. Yes, this is Pongal in Tamil Nadu. This is Durga Puja, and it is celebrated in West Bengal. This is Ratha Yatra and it is celebrated in Odisha. So these are some examples. These are some names of the festival which are celebrated in our different states. Okay, so you are going to search on Google the states and the festival.
some harvesting festivals are there. So you are going to search which are the harvesting festivals celebrated in some state. काय शोधायचे तुम्हाला? असे काही सण आहेत आपल्याकडे की जे आपल्या शेतीशी निगडित आहेत. लक्षात येते का? बिकॉज इंडिया इज अन ॲग्रिकल्चरल कंट्री. भारत हा शेतीप्रधान देश आहे आणि त्यामुळे असे काही या विषयाशी संबंधित फेस्टिवल्स आहेत का, या विषयाशी संबंधित सण आहेत का, हे आपल्याला शोधायचं आहे आणि तुम्ही हे शोधणार आहात. व्हेरी गुड रिस्पॉन्स अमिता, पॅट ऑन युअर बॅक. ओके, नाव आय हॅव गिवन the answers point wise here. Let's read and discuss on this question. Okay, who will going to read the question? Yes. Teacher, I can read. Yes, you may. What is the relation between season and festivals? Very good. Wait. What is the relation? Wait a minute. What is the relation between seasons and festivals? पहा, ऋतू, सीझन्स मीन्स ऋतू आणि फेस्टिवल्स म्हणजे सण, याच्यामध्ये काही संबंध आहे का, हे आपल्याला शोधून काढायचं आहे. अँड फॉर दॅट पर्पज आय हॅव गिवन पॉइंट्स फॉर डिस्कशन. लेट्स रीड one by one. Don't read whole points at a time. Okay, point wise you are going to read. The first point. Yes, read the first point. India is an agriculture country. Also, it is a land of diversification. That is diversification. Diversification. Okay, now see the meaning of this point. Let's see. India is an agricultural country. आपण पाहिलं, आपला भारत देश हा शेती प्रधान देश आहे किंवा कृषी प्रधान देश आहे. अँड बिकॉज ऑफ दॅट व्हेरियस क्रॉप्स, बरोबर, वेगवेगळी पिकं इथे घेतली जातात, वेगवेगळ्या राज्यातून वेगवेगळी पिकं घेतली जातात. इथे विविधता आहे. ऑल्सो इट इज अ लँड ऑफ डायव्हर्सिफिकेशन. विविधता कशा कशामध्ये विविधता आहे? आपण म्हणतो ना, भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. असं जेव्हा आपण आपल्या प्रतिज्ञेमध्ये म्हणतो वी आर टेकिंग प्लेज, आणि त्या प्लेज मध्ये आपण म्हणतो की आपला भारत देश हा विविधतेने नटलेला आहे. मग ही विविधता कशा कशामध्ये दिसते आपल्याला? आपल्या सण समारंभामध्ये आहे, इन अवर कॉस्ट्युम्स, इन अवर बिलीफ सिस्टीम्स, इन अवर फेस्टिवल्स, विविध इन अवर लँग्वेजेस, बरोबर ना. जसा देश तसा वेश, जसं राज्य तशी तिकडची भाषा आणि तशी तिकडचे सण समारंभ. सो दिस इज द मीनिंग ऑफ डायव्हर्सिफिकेशन. सो इंडिया इज अ लँड ऑफ डायव्हर्सिफिकेशन टू. येस, नाव रीड द नेक्स्ट पॉइंट. ओके, येस. Festivals in India are celebrated season-wise and state-wise. Very good. So, because of that diversification, festivals in India are celebrated season-wise and state-wise. बघा, काही जे सण आहेत ते कशाशी निगडित आहेत? तर ऋतूंशी निगडित आहेत. आणि काही जे सण आहेत ते त्या राज्यांशी निगडित आहेत, त्या राज्याच्या विशिष्ट संस्कृतीशी निगडित आहेत, जुळलेले आहेत. आता तुम्ही एखादं उदाहरण द्यायचं झालं तर सीझन वाईज फेस्टिवल जर आपल्याला म्हणायचं झाला तर जस्ट वी हॅव सेलिब्रेटेड मकर संक्रांती, बरोबर ना. मकर संक्रांती की जिथे आपण हा सण साजरा करत असताना एका विशिष्ट पदार्थाचा आपण उपयोग करतो. तिळगुळाचे लाडू आपण वाटतो. अवर मदर मेड तिल लड्डूज, बरोबर. तिल मीन्स सीसम, त्या तिळाचे लाडू आपण वाटतो का? कारण तेव्हा विंटर सीझन असतो अँड दॅट टाइम अवर बॉडी नीड्स अ वॉर्मनेस. आपल्या शरीराला एक उबदारपणा लागतो आणि तो उबदारपणा आपल्याला कशातून मिळतो? तर अशा काही वस्तू आहेत त्याच्यातून आपल्या शरीराला
ते फॅट्स मिळतात, ते तेल मिळतं. लक्षात येतंय? या सगळ्या गोष्टी आपल्या शरीराला आवश्यक असतात आणि म्हणून काही सण जे आहे ते सीझन वाईज असतात. लक्षात येतं? सो फेस्टिवल्स इन इंडिया दे आर ऑफ टू टाइप. Some festivals are season wise and some festivals celebrated as state wise. Okay, now the next one. Yes, try to read. Most of the festivals are related with harvesting and sowing season and based on the agriculture activities of the farmer of the state. Very good. Most of the festivals are related with harvesting. What is harvesting? सुगीचा हंगाम ज्याला आपण म्हणतो, पेरणी झालीये, पीक आता कापणीला आलंय, त्या सगळ्या प्रोसिजर्स द फार्मर हॅज कम्प्लिटेड ऑल द प्रोसिजर्स अँड नाव ही वॉन्ट टू टेक रेस्ट. नाव देर इज अ रेस्ट टाइम. बरोबर? त्या वेळेला त्याला एंटरटेनमेंट हवं असतं, काही मनोरंजनाच्या गोष्टी त्यालाही करायच्या असतात. बिकॉज थ्रू आउट द इयर ही इज वर्किंग इन द फार्म. लक्षात येते? पूर्ण वर्षभर जेव्हा शेतीच्या कामामध्ये हे शेतकरी व्यस्त असतात, तेव्हा काही ठराविक दिवस की पीक आता कापणी झालेली आहे, सगळा सुगीचा हंगाम संपलेला आहे, अँड दॅट टाइम ही वॉन्ट टू डू सम एंटरटेनमेंट. कधी कधी त्यालाही अशा गोष्टींची गरज असते. सो दॅट टाइम ही इज गोइंग टू सेलिब्रेट द फेस्टिवल्स. आणि म्हणून पहा, साधारण जानेवारी महिना किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये गावागावामधून फेअर्स असतात. लक्षात येते? सो फेअर इज ऑल्सो पार्ट ऑफ फेस्टिवल. त्या जत्रा मग कधी त्या तिकडच्या ग्रामदैवताच्या नावाने असतात, हो ना? त्या हेतूने सारे लोक एकत्र येतात. दे गॅदर्स टुगेदर, दे एन्जॉयड अ लॉट, and because of that most of the festivals are related with harvesting and sowing season and based on the agricultural activities of the farmers of the state. जर तुम्ही पंजाब मधला बैसाखी हा सण पाहिलात तर तो सुद्धा हार्वेस्टिंगशी निगडीत आहे. That time they dance and the famous dance of Punjab is Bhangra. Is it clear? Okay, now the next point. Okay, yes students, try to read. The many reason for the celebration of festival is to spread happens and state gain the bond between friends and family. 1 minute. Now let's read this point correctly. Okay, now Yashashri, actually your reading is good, but some words you spell wrongly or you pronounce wrongly. Now see, the main reason for the celebration of this festival is to spread. That is not spread, okay? That is spread. To spread happiness and strengthen the bond between friends and family. Actually, the word is not family. I have written wrongly. That is family, okay? Now see, the main reason of the celebration. का आपण साजरे करतो सण समारंभ? So the main reason is to spread happiness because the festivals brings happiness in our life. त्यामुळे वाटायचं आहे काय? आनंद. स्वतःही आनंदी राहा आणि इतरांनाही आनंदी राहा. This is the main purpose. Okay, so the main purpose of the festival, celebration of the festival is to spread happiness. हा एक भाग झाला. And the next part, strengthen the bond between friends and family. Bond. आपल्यामध्ये चांगले संबंध राहिले पाहिजेत. फॅमिलीमध्ये म्हणजे आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या रिलेशन्स मध्ये सुद्धा आणि आपल्या मित्र परिवारामध्ये सुद्धा. सो इट्स अ बॉन्ड and to strengthen the bond between the friends and family is the main reason of celebration of festival.
लक्षात येतंय? So seasons and festivals, they are related with each other because the main point is India is an agricultural country. लक्षात येतंय? So these are the different points you have discussed. Take a quick screenshot because you have to write all these points in your notebook. Okay, so this is the relation between seasons and festival. I hope all of you have understood very clearly. Now some more points for discussion. Yes, here I have given names of some festivals and you are going to tell me why they are celebrated in different states. What is the reason? Again, for making it easy, I have given the answers too. But let's discuss the festivals with relative points. Okay, now read one by one. Yes, the first read the question. The first question is Diwali. It No, is, first read the question. Akshay, what is yes, the teacher. question? Yes. Discuss why the given festivals are celebrated. ओके. आपण खालील सण का साजरे करतो यावर तुम्हाला चर्चा करायची आहे. ओके, द फर्स्ट Yes, वन. yes, teacher. The Yes. first one. It marks Lord Krishna Name of the festival? Diwali. Very good. Diwali. It makes Lord Krishna's victory over Narak Narkasur. It is the festival of lights. Propose, Prosperity. teacher, the photo is not clear. And wealth. Yeah, this is prosperity and wealth. Okay, now see, the Yes. first festival is Diwali. Why we are celebrating Diwali? Yes, of course, Diwali is festivals of light. तुम्हाला माहिती आहे, दिवाळी हा, दीपावली हा कशाचा सण आहे? एकतर तो प्रकाशाचा उत्सव आहे. But the main purpose to celebrate the Diwali is on that day it marks Lord Krishna's victory over Narkasur. आपल्याला माहितीये भगवान कृष्णाने नरकासुराचा त्या दिवशी वध केला होता आणि म्हणून त्या हेतू प्रित्यर्थ आपण दिवाळी हा सण साजरा करतो. ऑल्सो वी वर्शिप ऑन दॅट डे गॉडेस लक्ष्मी. आपण त्या दिवशी लक्ष्मी पूजन करतो. सो इट ब्रिंग्स प्रॉस्पेरिटी अँड वेल्थ इन अवर लाईफ. सो दिस इज अवर बिलीफ. इज इट क्लिअर टू यू? लक्ष्मी पूजन करतो का? तर आपण आरोग्याने धनधान्याने समृद्ध व्हावं. सो दिस इज द मेन पर्पज ऑफ सेलिब्रेटिंग दिवाळी. इट मार्क्स लॉर्ड कृष्णाज विक्ट्री ओव्हर नरकासूर. म्हणजे या दिवशी नरकासुराचा श्रीकृष्णाने वध केला होता, म्हणून नरक चतुर्दशी पासून आपली दिवाळी हा जो सण आहे हा तेव्हा सुरू होतो आणि मग त्या दिवशी 5 दिवस दिवाळी सण चालतो. सो देर इज भाऊबीज, देर इज बलिप्रतिपदा, द फर्स्ट डे न्यू इयर ऑफ गुजरातीज. बरोबर, म्हणजे काही आपल्या भारत देशामध्ये ज्या काही कम्युनिटीज आहेत त्या स्टेटचे प्रत्येकांचा जो वर्षाचा तुम्ही पहिला दिवस म्हणता तो वर्षाचा त्यांचं नवीन वर्ष सुरू होणारा तो वर्षाचा पहिला दिवस हा वेगळा वेगळा आहे. लक्षात येतंय? जसं चैत्र शुद्ध प्रतिपदा, that is Gudi Padwa. We are celebrating, we are Maharashtrian. So we are celebrating that day. That is our new day. न्यू इयर्स फर्स्ट डे. म्हणजे चैत्र हा आपल्या मराठी वर्षाचा पहिला महिना आहे आणि म्हणून तो आपला न्यू इयर आहे. लाईकवाईज इतर काही आपल्याकडे ज्या वेगवेगळे धर्म आहेत त्या प्रत्येक धर्माचा नवीन वर्षाचा दिवस हा वेगळा आहे. पतेती, दॅट इज पारसी न्यू इयर. लक्षात येतंय? अशा पद्धतीने ते जे आहे ते आपण त्या धर्मानुसार सुद्धा आपल्या भारत देशामध्ये साजरे केले जातात. सो टॉकिंग अबाउट दिवाळी, द रिझन ऑफ सेलिब्रेटिंग द दिवाळी, इट इज अ फेस्टिवल ऑफ लाईट. It brings prosperity and wealth in our life and it marks Lord Krishna's victory over Narkasur.
Yes, the second one. The second one. Okay, Soham, you raised your hands. Soham, read about Holi. Holi. It is a spring festival celebrated in March or April. It sanctifies Signifies. It is signifies. sanctifies the victory of a good over evil. It is a festival of colors. Very good. As Diwali is festival of lights, Holi is festivals of colors. हो ना? होळी म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर वेगवेगळ्या रंगांची उधळण दिसून येते. सो इट इज अ स्प्रिंग फेस्टिवल celebrated in March or April. Spring means वसंत ऋतू. ओके, आणि या वसंत ऋतूची ही जी सुरुवात आहे, तुम्ही पाहिलं असेल, देर आर चेंज इन नेचर. आपल्या निसर्गामध्ये सुद्धा वेगळे वेगळे बदल आपल्याला दिसून येतात, आणि हा पहिला सण आहे जो वसंत ऋतूमध्ये आपण साजरा करतो, आणि त्याचं नाव आहे होली. अँड ऑल्सो इट सिग्निफाईज द विक्ट्री ऑफ गुड ओव्हर इव्हिल. आपण काय करतो या होळीमध्ये किंवा होलिका दहन जेव्हा आपण करतो त्या होळीमध्ये वाईट गोष्टी आपण टाकून देतो, त्या जाळतो, त्या नष्ट करतो. बरोबर. सो एव्हिल्स मीन्स ऑल बॅड थिंग्स. सो दिस इज अ विक्ट्री ऑफ गुड ओव्हर एव्हिल. म्हणजे वाईट शक्ती सोडून द्यायच्या, आपल्यातले वाईट विचार त्या होळीमध्ये जाळून टाकायचे आणि चांगल्याचा स्वीकार करायचा. सो इट सिग्निफाईज द विक्ट्री ऑफ गुड over evil, and it is a festival of colors. Very good. Now the next one. Yes, students. Yes, the third one, Ramzan. Who will read about Ramzan? Yes. Ramzan. It is holy month for Muslims. Muslim people That is fast for the whole month of Ramzan, celebrated Eid ul Fitr. Eid ul Fitr at the end of the month. Very good. What's your good name? Yes, Kulashri, you read this. Yes, ma'am. Very good. So let's discuss about Ramzan. Why Ramzan is celebrated? So Ramzan is the festival of Muslim. Okay, it is the holy month for Muslim people. आपल्या भारत देशामध्ये आपण पाहिलं, अवर कंट्री इज अ डायव्हर्सिफिकेशन कंट्री. विविध जातीचे, विविध धर्माचे लोक आपल्या भारत देशामध्ये राहतात. सो रमजान इज द होली मंथ फॉर मुस्लिम्स. थ्रूआउट द मंथ मुस्लिम पीपल फास्ट फॉर द होल मंथ ऑफ रमजान. पूर्ण महिनाभर ते काय करतात? फास्ट मीन्स उपवास. आणि शेवटी ईद उल फित्र हा जो त्यांचा दिवस असतो, ऑन दॅट डे तो उपवास सुटतो. दे मीट ईच अदर. दे आर गोइंग टू सेलिब्रेट दिस फेस्टिवल इन द मॉस्क. बरोबर, मस्जिद मध्ये ते जातात, एकमेकांना भेटतात. दे रीड कुरान अँड ऑल. तिथे कुराणाचं पठण केलं जातं. दे मेट ईच अदर. एकमेकांना ते भेटतात. So many sweet dishes they prepare on this day. For example, शीरखुर्मा. अशा गोड वस्तू म्हणजे गोड पदार्थ घरामध्ये केले जातात. एकत्र येऊन हा उपवास सोडला जातो. So throughout the year, this is a holy month for Muslim. Is it clear to you? And on this day, they celebrated Eid ul Fitr at the end of the month. Yes. Now let's move to the next festival. Yes, Dashera. Yes, who will read? Dashera. Dashera. It is celebrated in the memory of Lord Ram's victory over Raman. Okay, over Ravana. Okay, so it is celebrated. Yeah, Dashera. Dashera म्हणजेच आपला दसरा. Okay, in West Bengal they worship
गॉडेस दुर्गा. तिकडे दुर्गा पूजेला ह्या दसऱ्याच्या दिवशी फार महत्व असतं. ओके, अँड इट इज ऑल्सो सेलिब्रेटेड अगेन टू signifies the victory of good over bad, good over evil. म्हणजे परत बघा, सगळे सण आपल्याला काय सांगत असतात? वाईट गोष्टी टाकून द्या आणि चांगल्याचा स्वीकार करा. सो अगेन इट इज सेलिब्रेटेड इन द मेमरी ऑफ लॉर्ड राम विक्ट्री ओव्हर रावणा. म्हणजे या दिवशी आपले भगवान राम यांनी काय केलेलं? रावणावरती विजय मिळवलेला होता आणि त्या प्रित्यर्थ आपण दसरा हा सण साजरा करतो. व्हेरी गुड. नाउ नेक्स्ट वन. येस, येस, हरी अप स्टुडंट्स. इट्स क्रिसमस. क्रिसमस. Christmas. The festival is celebrated on 25th December every year, which marks the birth of Lord Jesus Festival Christ. is celebrated on December every year, Which marks the birth of Lord Jesus Christ. Okay, now see, Christmas. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे क्रिसमस आपण का साजरा करतो? This festival is celebrated on 25th December every year. In the memory of birth of Lord Jesus Christ. भगवान येशू ख्रिस्तांचा हा जन्मदिवस आणि म्हणून आपण क्रिसमस हा सण आपले ख्रिस्ती बांधव जे आहेत ते साजरा करतात. On every 25th December of every year, Christians are going to celebrate this festival. Okay, and it is related with family reunion and merrymaking. परत काय होतं? एकत्र येणं हा जो भाग आहे, एकत्र यायचं आणि मेरी मेकिंग, दॅट इज आनंद साजरा करणं आपण ज्याला म्हणतो, या हेतूने क्रिसमस हा सण साजरा केला जातो. येस, अँड द लास्ट वन इज, येस, इट्स अ पोंगल. Pongal. It is celebrated in Tamil Nadu at the beginning of the harvesting season. व्हेरी गुड. सुगीचा हंगाम जेव्हा सुरू होतो तेव्हा तामिळनाडूमध्ये पोंगल हा सण साजरा केला जातो. सो इट इज सेलिब्रेटेड इन तामिळनाडू ॲट द बिगिनिंग ऑफ द हार्वेस्टिंग सीझन. अँड दॅट डे दे वर्शिप ऑक्स, बैलांची पूजा केली जाते. आपल्या महाराष्ट्रात सुद्धा बैल पोळा जसा साजरा केला जातो तसा पोंगल या सणाच्या दिवशी तामिळनाडूमध्ये बैलांची पूजा केली जाते. सो दिस इज ऑल अबाउट द festivals, why we are celebrating some festival, what is the reason behind it, are they season wise, are they state wise? So this is the discussion all about this topic. Okay, now the second question. Yes, read the question. Yes, Tanaji. Write down any 5 features. Ma'am, दिसत नाही. That are common. That are common to all festival celebrations. Okay, now let's see the meaning first. Write down any 5 features that are common to all festival celebration. याचा अर्थ काय? आपण जे सण साजरे करतो ते सण साजरे करण्यामागे अशा काही सर्वसामान्य गोष्टी आहेत का? त्याची लक्षणं आहेत का? का साजरे करायचे? काय लक्षणं आहेत? काय वैशिष्ट्य आहेत की आपण सण समारंभ साजरे करतो? त्याच्यातले मुख्य 4 ते 5 आपल्याला इथे लिहायचे आहे. सो लेट्स रीड वन बाय वन. द फर्स्ट वन इज Safeguarding cultural heritage. wait a minute. Safeguarding cultural heritage. Now what is cultural heritage? विद्यार्थी मित्रांनो, कल्चरल हेरिटेज म्हणजे आपण, हेरिटेज म्हणजे वारसा, बरोबर, एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे आलेला. सो कल्चरल हेरिटेज, सांस्कृतिक वारसा. सण समारंभ आपल्याला काय शिकवतात? आपल्या संस्कृतीचं जतन करायचं. सो सेफ गार्डिंग, दॅट इज
संस्कृतीचं जतन करायचं, संस्कृतीचं संवर्धन करायचं. सो द फर्स्ट एम, द फर्स्ट मेन फीचर of celebration of festival is safeguarding cultural heritage. Is it clear to you? Yes. Now the next one, it's very common. We have already discussed in first picture, in first slide. Yes, read again. Enjoyment, new dresses, and variety of food stuff. Very good. So the second feature is enjoyment, merrymaking, sharing happiness with our family and friends. Then on festival, we are wearing new dresses. Our mother prepares variety of sweets, that is food stuff. So this is again a common thing of celebration of festival. And what is that? Enjoyment, म्हणजे आनंद द्यायचा, आनंद घ्यायचा. न्यू ड्रेसेस, नवीन कपड्यांची खरेदी, नवीन वस्तूंची खरेदी, अँड व्हरायटी ऑफ फूड स्टफ, आणि घरामध्ये वेगवेगळ्या गोडधोड वस्तूंची रेलचेल. ओके, नाव द थर्ड वन. ओके, द थर्ड कॉमन फीचर, meeting friends and relatives. व्हेरी गुड. मीटिंग फ्रेंड्स अँड रिलेटिव्ह, हा सुद्धा एक कॉमन फीचर आहे की सण समारंभ जेव्हा असतात तेव्हा आपण एकमेकांच्या घरी जातो, एकमेकांना भेटतो. सो दिस इज अगेन द थर्ड कॉमन फीचर ऑफ अवर celebration of festival. Yes, and the fourth one. Yes. Read the fourth one. Music, dances in most of the festivals. बरोबर. Music, dances in most of the festivals. While celebrating, while merrymaking, we are singing some happy songs. बरोबर ना? We are dancing. आपण काही लोकनृत्य जी फोक डान्स आहेत ना, ते फोक डान्स हा फेस्टिवलचाच एक भाग आहे. आणि त्याच्यातूनच आपल्याला आनंद मिळतो. सो हे गाणं, त्याच्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या राज्यामध्ये केले जाणारे नाच, दॅट इज बिहू डान्स, पंजाबी भांगरा डान्स, गुजराती गरबा डान्स. सो ऑल इट इज रिलेटेड विथ फेस्टिवल्स. लक्षात येते तुमच्या? सो म्युझिक अँड डान्स इज most common things in all festivals. And the next one is expressing religious holiness, एक पावित्र्य, एक धार्मिकता ही सण साजरा करण्यामागचा मुख्य हेतू आहे. So this is all about the features of the festival celebration, and these are common features. Okay, now let's move to the activity. Students, on page number 97, there are 3 mind map you are going to complete. The activity tells us that you are going to frame words related to the following topic as per instructions. तुम्हाला काही सूचना दिलेल्या आहेत, and with the help of that instructions you are going to complete this mind map. Okay, now see. The first one I have shown for you. It is a festival, and related with the word festival, you are going to write related verbs. Is it clear? तुम्ही काय करणार आहात इथे? फेस्टिवल या घटकाशी, या शब्दाशी संबंधित जी जी इंग्रजी क्रियापद आहेत ती क्रियापद तुम्हाला तिथे लिहायची आहेत. लक्षात आलं? फेस्टिवल म्हणजेच सण, ह्या शब्दाशी संबंधित क्रियापद तुम्हाला शोधून काढायची आहेत. सो इट इज फॉर यू. आय डिडंट राईट द आन्सर्स, मी उत्तर लिहिलेली नाहीत. ओनली द वन आय हॅव शोन फॉर यू, अँड दॅट इज सेलिब्रेट. सो सेलिब्रेट इज अ वर्ब. सेलिब्रेट म्हणजे काय? साजरा करणे. तसं आणखीन कोणती कोणती क्रियापद फेस्टिवल्स या शब्दाशी तुम्ही जोडू शकता ती तुम्हाला इथे लिहायची आहेत. इन ईच सर्कल यू आर गोइंग टू राईट सच रिलेटेड वर्ड्स रिलेटेड विथ फेस्टिवल. आलं लक्षात? सो टेक अ क्विक स्क्रीनशॉट.
this activity is for you. Yes. Can you tell me? Akshay? Yes. Tell me one by one. Enjoy. Yeah, very good. So what is the meaning of enjoy? Ananda. व्हेरी गुड. आनंद साजरा करणे. हा, येस. Yes. दुसरं मी लिहित Sing. नाही हे तुम्हाला. यू आर गोइंग टू राईट. ओके. Yes. Sing. Meeting all relatives. I want the verbs. मला क्रियापद हवी आहे. Sing. ओके. सिंग. व्हेरी गुड. सिंग म्हणजे गाणे म्हणणे. गाणी म्हणणे. व्हेरी गुड. सो दिस इज अ वर्ब. टू सिंग. Yes. टू सिंग म्हणजे गाणं म्हणणं. व्हेरी गुड. Dance. डान्स. डान्स म्हणजे नृत्य करणे किंवा नाचणे. सो दिस इज अ वर्ब अगेन. ओके. And we are decorating our houses. So decorate. Decorate. So yeah. Yes. So to celebrate, to decorate, to enjoy, to dance, to sing. So all these are the verbs. Think upon and write down the related words. Have you taken the screenshot? Okay. Now, two more are there. Okay. Now see. Here, the word is music. Okay. The first one I have given to you. Related with the word music, you are going to write the adjectives. Okay. Adjective म्हणजे काय? विशेषण. Music. या क्रियापदाशी सॉरी या नामाशी संबंधित तुम्हाला इथे विशेषण लिहायची आहेत. म्युझिक म्हणजे संगीत, तर संगीत या शब्दाशी संबंधित इंग्लिश मधली विशेषण तुम्हाला इथे लिहायची आहेत. सो दिस इज अ होमवर्क फॉर यू. टेक अ स्क्रीनशॉट. लक्षात आलाय प्रश्न? यू आर गोइंग टू राईट रिलेटेड ऍडजेक्टिव्ह विथ द कन्सर्न नाउन music. Okay. Now the next one. Related nouns for dance. Okay. Dance म्हणजे नाच करणे. Now it is a verb and for this verb you are going to write nouns and complete the web diagram. Okay. आता dance हे verb आहे आणि ह्या verbशी संबंधित इथे तुम्हाला काय लिहायचे आहे? Nouns. म्हणजे नाम लिहायची आहेत. लक्षात येतंय? सो फ्रेम वर्ड्स रिलेटेड टू द फॉलोइंग टॉपिक्स ऍज पर इन्स्ट्रक्शन. व्हॉट इज इन्स्ट्रक्शन्स? You are going to write related nouns for the verb dance. So take a screenshot. So these are 3 activity for your assignments. So that is homework for you. Okay, students, I hope all of you have enjoy also and all of you have participate well in this discussion. You have given the correct answer. Very good response from you. So thank you for you and have a nice day. If you want to share this video, if you want to watch this video again and again, yes, just visit our YouTube channel, that is BMC Marathi EDU 8. If you want more notification of such videos, yes, just hit on the bell icon. Thank you very much. Have a nice day.